इयत्ता 11वी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश सुरू। इचलकरंजी शहरातील श्री नाबा एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम HSC व्होकेशनल पूर्वीचे MCVC महाराष्ट्र शासनाकडून दर्जानिहाय वर्गीकरणात अ दर्जा प्राप्त संस्था। आमच्या संस्थेमध्ये +2 स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम चालू आहेत। इंजिनिअरिंग ग्रुप कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकल ग्रुप, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन या विषयासाठी प्रवेश सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क मुख्याध्यापक SB पाटील सर, मोबाईल 9284 35 36 60, उपप्राचार्य NS पाटील सर, संपर्क 99 22 63 0180। तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। आपले प्रवेश ऑफलाईन पद्धतीने चालू आहेत। मोबाईल परत आणण्याच्या वादातून उद्भवलेल्या आणि 30,000 रुपयांच्या सुपारीतून घडलेल्या गाजलेल्या हैदर कलावंत खून प्रकरणी आज अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला। अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी आरोपी गणेश इंगळे याला दोषी ठरवत जन्मठेप आणि दंडाची कठोर शिक्षा सुनावली। तर या खटल्यातील दुसरा आरोपी योगेश शिंदे याचा खटल्यादरम्यान मृत्यू झाल्यानं त्याच्यावरील कार्यवाही थांबवण्यात आली होती। या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट विद्याधर सरदेसाई यांनी प्रभावी बाजू मांडली। 27 डिसेंबर 2019 रोजी रात्री 9:30च्या सुमाराला इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती। मयत हैदर कलावंत यांचा मोबाईल नागेश शिराळे यानं काढून घेतल्याचा राग होता। तो मोबाईल परत आणण्यासाठी हैदर यांनी आरोपी गणेश इंगळे आणि योगेश शिंदे यांना 30,000 रुपयांची सुपारी दिली होती। आरोपींनी नागेश शिराळे याला मारहाण केल्यानंतर त्यांनी हैदरकडे सुपारीचे पैसे मागितले, मात्र हैदर यांनी पैसे द्यायला टाळाटाळ केली। आरोपींनी किमान 5,000 रुपये तरी देण्याची मागणी केली होती, मात्र हैदर यांनी नकार दिल्यानं संतापलेल्या आरोपींनी त्यांच्या डोक्यात सिमेंटचा पेविंग ब्लॉक घालून निर्घृण खून केला। त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला। घटनेनंतर आरोपी गणेश इंगळे आणि योगेश शिंदे हे मृतदेह घेऊन दुचाकीवरून चंदूर रोड परिसरात जात असताना गस्त घालणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांना संशय आला। पोलिसांनी त्यांना अडवून फोटो काढले आणि गावभाग पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू झाला। तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार आणि फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक रोहन प्रकाश पाटील यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला। मृतदेह फेकून देतानाचं CCTV दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं होतं। हा पुरावा न्यायालयात अत्यंत महत्त्वाचा ठरला। या खटल्यात एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले। मेहबूब कलावंत, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक सनदी, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत ढोणे, प्रदीप कोळी आणि उदय पाटील यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या। सरकारी वकील ॲडव्होकेट विद्याधर सरदेसाई यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि साक्षीदारांची उलट तपासणी यामुळे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला। न्यायालयानं आरोपी गणेश इंगळे याला भारतीय दंडविधान कलम 302 अंतर्गत जन्मठेप आणि 16,000 रुपये दंड, तर कलम 201 अंतर्गत 3 वर्ष सश्रम कारावास आणि 1,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली। सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागणार आहेत। दरम्यान या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होतीये। सरकारी वकील ॲडव्होकेट विद्याधर सरदेसाई यांनी आतापर्यंत 72 जन्मठेप आणि 1 फाशीच्या शिक्षेपर्यंत खटले यशस्वीरित्या हाताळले आहेत। कोर्ट पैरवी अधिकारी अरविंद पाटील आणि रवींद्र चौधरी यांनीही या खटल्यात महत्त्वपूर्ण सहकार्य केलं। जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री M.A. भोसले यांच्यासमोर ह्या खटल्याची सुनावणी जुलै 2025 मध्ये सुरू झाली। यातील आरोपी योगेश शिंदे आणि गणेश इंगळे यांच्याविरुद्ध सुनावणी झाली, परंतु योगेश शिंदे मध्येच मयत झाला असल्याकारणानं गणेश इंगळे याच्याविरुद्ध मयत हैदर कलावंत याचा खून केल्याच्या कारणास्तव साक्षीदार तपासण्यात आले। या सदरकामी यातील आरोपीने यातील आर्गेमाळा परिसरामध्ये हैदर कलावंत याचा ठरलेली रक्कम ₹30,000 न दिल्याच्या कारणावरून पेविंग ब्लॉक घालून त्याचा मर्डर केलेला होता। सदरकामी सरकार पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार तपासले। यातील दोन्ही आरोपी हे मयत हैदर कलावंतला गाडीवरून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस श्री कोळी पाटील यांनी त्यांना अडवलं आणि त्यांचा फोटो काढला आणि त्या फोटोवरून सदर केसचा पुरावा बळकट झाला आणि त्या फोटोच्या आधारे यातील 13 साक्षीदार यांच्या आधारे वैद्यकीय अधिकारी यांचे साक्ष आणि मयत हैदरचे आजोबा यांनी लास्ट सीन
म्हणून आरोपीला त्याला घरातून बोलवून घेऊन गेले होते संध्याकाळी 5:30च्या दरम्यान. तो पुरावा ग्राह्य मानून आणि फोटो ग्राह्य मानून आरोपीला आज रोजी जन्मठेपेची शिक्षा व 1,000 रुपये दंड, तसंच कलम 201 खाली 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि 1,000 रुपये दंड न दिले 7,000 रुपये 707 दिवस साधी कैद अशी शिक्षा आज रोजी माननीय भोसले साहेबांनी आज सुनावली.